आपलं नाव सांगा. भाऊसाहेब क्षीरसागर. भाऊसाहेब क्षीरसागर. हा. आणि गाव रेलगाव. रेलगाव, तालुका फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. आज इथं आपण उभा आहोत आणि रेलगावच्या हायवेला एक शून्य मशागत वर्ष दुसरे आणि पहिल्या वर्षाला पिकांची खोडं दाखवा मला. पहिल्या वर्षातले हे पहिल्या वर्षातले पिकांची खोडं आणि फुलांचे खोडं होते आणि बेड कायम ठेवून त्यांनी नानाजी देशमुख कृषी प्रकल्पाअंतर्गत जे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे ते समजून घेतलं आणि फुलं कापून घेतले आणि फुलांचे खोडं तसेच ठेवले आणि तेच बेड दिसता समोरून जे दिसतंय. आता तणनाशकाचा वापर करून तसंच ठेवलंय त्यांनी आणि पूर्ण तणनाशकाचा वापर करून काही जागेला भुईमुग एक वळ, 2 तुरी वळीच्या आणि एक भुईमुगाची वळ लावून टाकली आणि अशा पद्धतीचा मोठा प्लॉट तयार केला. पण जसं आहे तसंच. आता कसं वाटतं भाऊ, जरा मुलाखत द्या आम्हाला. हे आता छान झाले. शून्य मशागत असल्यामुळं पीक चांगलं वाटतंय. म्हणजे तुम्हाला मशागतीचा खर्च वाचला ना. मशागतीचा खर्च वाचला. पुढे पुढे आता पीक येईल आता. पीक येईल आणि बऱ्यापैकी आवडलं. आता सध्या आणि पीक बऱ्यापैकी. म्हणजे लावलं उगलं. हो. नांगरणी नाही, निंदणी नाही, खुरपणी नाही, काही नाही. काहीच आता याच्यामध्ये तणनाशकाचा कोणता वापर केला? तणनाशक ग्रामोझोन आणि ग्लायसेल वापर. ग्लायसेल वापरलं मधल्या पट्ट्यामध्ये. हो. आणि ही जे तुरीसाठी जे म्हणलं तुम्हाला परशूट नावाचं औषध, ते आता नंतर तण आल्यानंतर पुढे उभारी झाल्यावरच ते परशूट नावाचं तणनाशक वापरलं. पण मधल्या पट्ट्याला त्यांनी हुड लावून पहिल्यांदा अगोदर म्हणजे पहिल्या पीक पेरणी अगोदर ग्रामोझोन आणि ग्लायसेलचा वापर केला. नंतर हे फवारून तूर लागवड करून घेतली आणि असा प्लॉट उभा केला. म्हणजे पीक नसल्यावरच त्यांनी या औषधाचा वापर केला. काही जागेला नागरमोथा होता, नागरमोथा सुद्धा कमी झाला आणि अशा पद्धतीचं बेड कायम ठेवून बेड तारी त्याला कोण मारी तशा पद्धतीचा हा एक प्लॉट फुलंब्री तालुक्याच्या अगदी 1 किलोमीटर अंतरावरच हा प्लॉट उभा राहिला. आणि भुईमुग बी बघा, तूर बी बघा, तुरीचे मस्त ओळ दिसत्या आणि बोलता हा प्लॉट एकदम सुंदर झाला. चौकडे त्यांनी तणनाशकाचा वापर करून तण कंट्रोल ठेवली आणि भुईमुगाची वाढ चांगली आहे, तुरीची वाढ चांगली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान फुलंब्री जवळपास 150 ते 250 शेतकरी आज काम करू लागले आणि 250 शेतकऱ्यामध्ये एक क्षीरसागर साहेब आमचे रोडला हायवेला शेजारी अगदी एक प्लॉट इथंही सुद्धा वर्ष दुसऱ्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना सुद्धा आनंद वाटला. आणि असे प्लॉट तुम्हाला पुढे कसं करणार? आता पुढे तुम्ही तुमचं क्षेत्र वाढवणार का? हो, वाढवू ना, पुढे वाढवू. म्हणजे अजून बेड व्हायला पाहिजे बा. पुढच्या सीझनला वाढवू ना, अजून वाढवू. याचा प्रयोग सुरू आता 2 वर्ष झाले. आता वर्ष दुसऱ्यामध्ये पदार्पण केलं तुम्ही आणि पुढे अजून वाढवणार. आणि हा आनंदच आहे. नांगरणी नको, काही नको ना, कुठल्या मजुरही मिळत नाही आज आणि एक चांगलं काम. याच्यामध्ये आनंद वाटतो आपल्याला. आनंद वाटतो का? हो, आनंद वाटतो. धन्यवाद, नमस्कार, राम राम.